मागण्याचा प्रयत्न करा. आपल्याला देवाकडे काय मागावं कसं मागावं हेच कळत नाही. महाराज म्हणतात प्रत्येक माणूस, आपण मंदिरामध्ये गेलो देव आपल्याला दिसला की प्रत्येक माणूस देवाला हात जोडून पहिलं वाक्य एकच म्हणतो का देवा मला सुखी ठेव. पण मंदिरात गेल्यानंतर देवा मला दुःख दे असं अजूनपर्यंत कोणी भगवंताला मागितलंय का? नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, मज लागी दुःख भावे ऐसा कोणी भविना जीवे न वांछिताही दुःख पावे येणे न स्वभावे स्वतंत्रता. म्हणजे देवा मला दुःख दे असं कोणी म्हणत नाही. प्रत्येक माणूस रात्रंदिवस भगवंताकडे चांगलं मागत असतो, सुख मागत असतो. आणि प्रत्येक माणसाची भगवंताला एकच मागणी, देवा माझं चांगलं कर आणि माझ्या शेजारच्याच काय म्हटले वाटोळ कर. बघा, म्हणजे प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच शब्द, माझं चांगलं करणं, माझ्या शेजारच्याच वाटोळ कर. म्हणजे आपण भगवंताकडे हे मागतो, कुठेतरी भगवान परमात्म्याकडे मागताना आपण चुकतोय. महाराज म्हणतात आपण आज कीर्तनाला जरी आलो ना, कीर्तनाला माणसाचा अर्धा जीव असतो आपल्या चप्पलमध्ये. तुम्ही एवढे माणसं जरी कीर्तनाला आले ना, प्रत्येक जण म्हणतो बाबा माझी चप्पल पहिली माझ्या मांडीच्या खाली असू दे. म्हणजे महाराज म्हणतात चप्पलीमध्ये जीव असतो. बरं, देवाच्या दर्शनाला जरी गेलो ना, आपण दाराच्या बाहेर चप्पल काढली, आपण म्हणतो देवा आता माझं लक्ष तुझ्याकडे आहे, पण दर्शन होईपर्यंत तुझं लक्ष जरा माझ्या चप्पलकडे ठेव. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर सुद्धा आपण त्या ठिकाणी संसार प्रपंच अशाच गोष्टी आपल्या मनामध्ये भरलेल्या असतात. परिणाम महाराज म्हणतात तुम्हाला मला देवाची प्राप्ती होत नाही. पण संत महात्मे देवाकडे जरी मागतात ना, त्यांच्या मागण्यामध्ये फक्त जगाच्या कल्याणाचा विचार असतो. हा संत आणि माणसातला फरक आहे. संत महात्मे म्हणतात रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं आमचा स्वभाव आहे. जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला किती बदलण्याचा प्रयत्न करा, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कुत्र्याची शेपटी वाकडी ती तुमच्याकडे आहे ना मन, काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक वैदिन राहत होती. वैदिन माहिती आहे तुम्हाला? महिला मंडळ वैदिन माहितीये? थोडस मोठ्यानं हो म्हणा ना. पैसे लागतात का बोलायला आमच्यासारखे? तुम्ही सांगाल तुम्हाला बोलायचे पैसे दिले डॉक्टर साहेब आणि आमचं काय, तुम्हाला थोडे थोडे वाटेल फक्त बोला. वैदिन माहितीये? बोलत चला, बोलल्यानंतर कीर्तनात जरा चांगलं होतं. बरं, ती वैदिन रस्त्यानं चालली होती. सुया घे बिब घे दामन घे पोत घे. मी नाही बर का वैदिन, तुम्हाला वाटायचं वैदिन आली का काय. ती वैदिन रस्त्यानं चालली होती. सुया घे बिब घे दामन घे. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजाने ऐकलं, अरे आवाज फार गोड येतोय, रस्त्याने नेमकं चाललंय तरी कोण. म्हणून राजाने खिडकीतून डोकावून पाहिलं तर राजाला असं दिसलं, रस्त्यानं जी चालली ती वैदिन आहे, पण तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. राजाने विचार केला की अरे आज तिला तिच्या परिस्थितीमुळे त्या ठिकाणी गावोगावी फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत त्या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशीच करणार. कुणाशी? कुणाशी? वैदिनीशी ठरवलं. राजा तसाच तिथून निघाला, तिला आडवा झाला आणि तिला म्हटलं काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली राजा अरे लाज वाटत नाही का तुला, माझ्याशी लग्न करायचंय, मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. म्हटलं ठीक आहे. राजा तसा तिथून निघाला, तिच्या बापाकडे गेला. सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापाने सांगितलं मुलगी माझी आहे, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस जरा मुलीला विचारतो. राजा म्हटलं काय हो, मगाशी मुलगी म्हणते बापाला विचारा, आता बाप म्हणतो मुलीला विचारतो. तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे फेकायला? मी राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, नाहीतर सरळ नाही बोला. बापाने विचार केला की अरे आपली मुलगी तर रोज गावोगावी त्या ठिकाणी टोपली घेऊन फिरते, बरं आपण कुठे राजाच्या दारात गेलो, स्वतःहून राजा आपल्या दारात आलाय ना. सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं दोघांच्या लग्नाचा सोहळा त्या ठिकाणी सुरू झाला. एक 4-5 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी वैदिन कोण झाली? राजाची राणी झाली. राजाची राणी झाली, राज दरबारामध्ये गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर कुठलंही काम करायचं नाही, 20-25 दाशा तिची सेवा करण्याकरता फक्त एका जागी बसायचं, अजिबात हालचाल करायची नाही, काय जागेवर ते खायचं. पण आता विचार करा, हिला दिवसभरातून 17 गाव फिरायची सवय, एका जागी बसून गोड लागे ना.
बरं दिवसभरातून 4-5 वेळा पाची पकवाड्याचं भोजन समोर यायचं, ताट समोर आलं का एखाद्या कोपऱ्याला ढकलून द्यायची आणि 7-8 दिवसाने शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची, कारण ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे एक 2-3 महिन्यामध्ये राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा, नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. घेऊ का नाव? महिला मंडळ समोरच बसले. घेऊ? बरं मी नाव घेते, पण तुम्ही लक्षात ठेवा, एखाद्या लग्नात तुम्हाला काम येईल बरं का, नीट लक्षात ठेवा जरा. बरं तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वाडगे माय. म्हणजे राजाची राणी जरी झाली, तिचा भाकरी मागण्याचा स्वभाव गेला का? नाही. एकनाथ महाराज वर्णन करतात, आधी होती दासी हो, आधी होती दासी पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्टराणी केली तिसी, आधी होती दासी पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या, आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहिला मुळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिला मुळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिला मुळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिला मुळ स्वभाव जाईना. मनाचं सांगत नाही. एकनाथ महाराजांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे, त्याच्यात सांगितलंय. आधी होती दासी पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या नाही ना, दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. तसंच संत महात्मे म्हणतात, अखंड देवाचं रात्रंदिवस नामचिंतन करणं हा आमच्या वाणीचा त्या ठिकाणी स्वभाव आहे. मग या ठिकाणी तुकोबारायांनी भगवान परमात्म्याकडे मागितलं, नामदेव महाराजांनी मागितलं. नामदेव महाराजांनी शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली. शतकोटी अभंग लिहून तयार झाले, देवासमोर ठेवले. देवाने सांगितलं, नामदेवा तुमची शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण झाली, या अभंगाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय मागायचे ते मागून घ्या. नामदेव महाराज म्हटले, देवा शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण झाली, या अभंगाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला द्यायचं असेल तर एकच द्या. काय मागितलं? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, 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 आयुष्य व्हावे तया कुळा, शतकोटी अभंगाच्या मोबदल्यामध्ये स्वतःच्या घराकरता मागितलं नाही, संसाराकरता मागितलं नाही. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकाळ हरीच्या दासा देवा, माझ्या हरीच्या दासानं मोठं असं आयुष्य दे.
आणि ही संत मंडळी सुखी असो. शतकोटी अभंगाच्या मोबदल्यामध्ये वारकऱ्यांचं सुख, संतांचं सुख, वारकऱ्यांकरता मोठं आयुष्य त्या ठिकाणी मागून घेतलं. संत महात्मे जगाच्या कल्याणाकरता मागतात, पण या अभंग थोडासा विरोधाभास आहे. तुम्ही सांगाल संत महात्मे जर जगाच्या कल्याणाकरता मागतात तर या अभंगामध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःसाठी मागितलं, हक्कानं मागितलं, हट्टानं मागितलं, काय मागितलं? अभंगाचे प्रथम चरण. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुकोबरायांनी पांडुरंगा परमात्म्याकडे काय मागितलं? देवा, ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी, माझ्या पूर्वजांनी रात्रंदिवस तुझ्या चरणाची सेवा केली ना, इको कमी करा ना, अजून कमी करा, त्याप्रमाणे मला देखील तुझी चरण सेवा. पांडुरंगा, आपल्या वडिलांचा वारसा चालवणं याच्यामध्ये खरा धर्म तयार होतो. आजही डॉक्टर साहेबांनी एवढा मोठा नाम सप्ताह आयोजित केलाय. हा नाम सप्ताह आयोजित करण्याच्या पाठीमागे नक्कीच त्यांच्या आई वडिलांची पुण्य त्या ठिकाणी असेल. आणि म्हणून मग त्यांचे मायबाप धन्य का त्यांच्या पोटी असा पुत्र जन्माला आला. मगाशीच खासदार साहेब म्हटले का डॉक्टर साहेब काही तेवढे पैशावाले नाही, पण परमार्थ करण्यापेक्षा, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती फार महत्वाची असते. ती श्रीमंती मनाची श्रीमंती असेल तरच माणूस एवढा कार्य करू शकतो. आज वैयक्तिक त्यांनी हा नाम सप्ताह केलाय, म्हणून त्यांच्या वडिलांची काहीतरी परंपरा, म्हणून माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. धर्म कशाला म्हणतात? येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, ये रते अनुष्ठिती सामान्य सकळ. आपले वडील ज्या चांगल्या धर्माने वागले, चांगल्या धर्माचं आचरण केलं, त्याला खरा धर्म म्हणतात. आणि म्हणून आजही त्यांच्या त्या ठिकाणी वडिलांची परंपरा, त्यांच्या घराणीची परंपरा त्यांनी टिकून ठेवली. म्हणून तुकोबराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा. पांडुरंगा, ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी केली त्याप्रमाणे मला देखील करायची. आमच्या संत महात्म्यांनी त्या देवाच्या नावाचा झेंडा, त्या विठ्ठलाचं इतकं नामचिंतन केलं, इतकं नामचिंतन केलं का त्या देवाचं नामचिंतन तुम्हाला आम्हाला नाही, तर त्या देवाचं नामचिंतन संतांनी कुठपर्यंत नेलं? स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातला, मंडप घातला.
ते एखादीच्या अंगात यायचं. संत महात्म्याने त्या देवाच्या नावाचा झेंडा स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घाती लावो, नाही का, स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये त्या देवाच्या नावाचा झेंडा लावला. आणि म्हणून महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे संत महात्म्यांनी अखंड रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलं, तसं आपण देखील भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. आपण त्याचं नामचिंतन जर केलं तर देव कुठल्याही रूपाने आपल्या भक्ताला भेटायला यायला तयार असतो. आज जगामध्ये एवढी माणसं आहेत, देवाला प्रत्येकाला भेटणं शक्य नाही. म्हणून असंही हिंदू धर्मामध्ये म्हण आहे, अतिथी देवो भव. दारामध्ये आलेला अतिथी कधी कधी देवाच्याही रूपाने येऊ शकतो. आलेल्या अतिथीला देव मानण्याचा प्रयत्न करा. म्हणून महाराजांनी म्हटले भगवंताला ओळखायचंय, पण भगवंताला ओळखण्याकरता त्याच्याकरता आपल्याजवळ वर्म माहिती पाहिजे. वर्म जर चुकला तर माणसाला दुःख भोगावं लागतं. वर्म नावाची गोष्ट किती महत्वाची, एक सुंदर उदाहरणातून पटवून देते. एक मित्र आपल्या काही मित्रांना म्हटला, बाबांनो आज रात्री 1 वाजता मी तुम्हाला सगळ्यांना पार्टी देणार आहे. मित्र म्हटले, रात्री 1 वाजता पार्टी द्यायचा कुठे टाइम असतो का? अरे तुम्हाला काय करायचंय, 1 वाजता फक्त अमक्या अमक्या हॉटेलमध्ये यायचं काम करा. म्हटले ठीक आहे. आता मित्र म्हटले, अरे पार्टी देणारे पण कशाची सांग तरी. तो म्हटला, कसं आहे ना, माझ्या बायकोनं कालच तिच्या माहेरून चांगली मोठी बकरी आणली. तुमच्याकडे शेळी म्हणतात का बकरी हो? आ काय म्हणतात? दोन्ही पण ना, म्हणजे दोन्ही सांगितल्यावर कळेल ना. बरं, माझ्या बायकोनं तिच्या माहेरून काल चांगली मोठी शेळी आणली आणि तिला जर प्रेमानं म्हटलं का बाई पार्टी करायला शेळी दे, ती काय देणार नाही, कारण ती तिच्या बापाच्या घरून आणली. एक तुम्ही माझ्या घरची असती तर मी आणू शकतो, पण स्त्रीनं तिच्या बापाच्या घरून जर काही आणलं ना, असा रुबाब करते ना, बोलून फायदा नाही. मग त्यानं सांगितलं, बघ कसं आहे ना, तिनं तिच्या बापाच्या घरून आणली, त्याच्यामुळे ती प्रेमानं काय देणार नाही. मग तुम्हाला पार्टी द्यायची म्हणजे तिची चोरी करावी लागणार. बरं, चोरी करायची म्हणजे दिवसा ढवळ्या करता येणार नाही. मग याच्यावर उपाय काय? रात्रीच्या टायमाला म्हटलं, माझी बायको मुलं झोपले का मी रात्रीच्या टायमाला ती बघ शेळी चोरून आणणार आणि तुम्हाला पार्टी देणार. म्हटलं ठीक आहे. रात्रीच्या टायमाला हे सगळे मित्र त्याच्या पार्टीची वाट बघत बसले. रात्री 1 वाजता हा घरी गेला, गोठ्यात गेला, त्यानं ती शेळी नेली, कापली, तिची पार्टी बिर्टी केली. सकाळी उठला, आंघोळ बिंघोळ केली, गोठ्यामध्ये गेला, बघतो तर काय, त्या गोठ्यामध्ये शेळी तशीच. बायकोला म्हटलं, काय ग, गोठ्यामध्ये शेळी तशीच कशी काय? बायको म्हटली, हो त्या शेळीचं मरू द्या, पण रात्री 1 वाजता गोठ्यातून तुम्ही कुत्र्याला कुठं घेऊन गेले होते? कुत्र्याचीच पार्टी केली. वर्म चुकलं. महाराज म्हणतात, जीवन जगताना एखाद्या गोष्टीचं वर्म जर चुकलं तर त्या ठिकाणी पुन्हा ते चेंज करता येते. तो कोवारे म्हणतात, ऐसीवर मेमज दावी नारायणा अंतरीच्या कुणा प्रगोलनी देवा. असा वर्म सांगा जे वर्म आमच्याकडून कधी चुकता कामा नये. भगवंताला ओळखण्याचं वर्म माहिती पाहिजे. कारण महाराज म्हणतात, देवाचं पहिलं कार्य भक्ता राखे पायापासी दुर्जनासी सहारी. आपल्या भक्ताला पायाजवळ ठेवणं, दुर्जनाचा सहार करणं हे देवाचं पहिलं कार्य आहे. आपण देवाला कितीही विसरण्याचा प्रयत्न करा, पण देव आपल्या भक्ताला कधी विसरत नाही. एक दिवस एक बाबा आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरला निघाले. निघाल्यानंतर त्याने आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी जरा 2-4 दिवस पंढरपूरला चाललो, तू काय कर, मी गेल्यानंतर पहाटे 4ला उठून जरा देवपूजा करत जा. मुलाने सांगितलं, बाबा पहाटे 4ला उठणं वगैरे मला काही जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार नाही. बाबा म्हटले, बाळा अरे असं नको करू, मी 50 वर्षापासून देवपूजा करतो, पण तू जर 4च दिवस केले नाही तर एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटला, ठीक आहे बाबा, तुम्ही पंढरपूरला जा, मी बरोबर घरी देवपूजा करतो. आता बाप पंढरपूरला निघून गेला. पहाटे 4 वाजता आई उठली. आई म्हटली, बाळा उठ, अरे जरा देवपूजा कर. मुलगा म्हटला, काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपीची वेळ आणि सारखी कटकट लावली, देवपूजा कर देवपूजा कर. आई म्हटली, बाळा अरे तो देव आहे, त्याला कटकट म्हणू नये. रागाच्या भरात उठला, देव घरात गेला, देवघरातले सगळे देव गोळा केले आणि देवांना घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेला. आता मला सांगा, देवपूजा करण्याकरता पाणी किती लागतं? तुम्ही करताना देवपूजा सगळे नक्की किती लागतं? मग महिला मंडळ किती लागतं? हांडाभर. एवढं कशाला? तांब्याभर लागतं. पण इतका रागाला, रागाच्या भरामध्ये डायरेक्ट विहिरीवर गेला आणि विहिरीवर आंघोळ करता करता याच्या मनात विचार आला. म्हटला, रोज पहाटे 4ला उठायचं, या 10-12 देवांची देवपूजा करायची. मग देवपूजा कशी कमी करावी लागेल? त्यानं काय केलं, त्या 10-12 देवांपैकी 5-6 देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये टाकून दिले. बाकीचे देव घेऊन घरी गेला आणि देवासमोर असा रडत बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली, बाळा अरे झाली का देवपूजा, लावलं का देवा लगन? म्हटलं, कशाचं काय आई,
आई म्हटली बाळा अरे तू रडतो का, एवढा नाराज का? म्हटलं कसंही नाही अगं, मगाशी देवान घेऊन विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 दिवाणी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांना सुतक पडलं, मग गण कुठून लावायचा? आई म्हटली बाळा अरे देव कधी जीव देतात का, देवानं कधी सुतक पडतं का? असा राग आला. त्या आई उठली, त्याच्या रागाच्या वर त्याच्या ताडकन कबाडीत मारली, एवढी जोरात. आता रागाच्या भरात जे थोबाडीत मारली ना, रागाने उठला, डायरेक्ट सकाळी डायरेक्ट आपल्या सासूरवाडीला निघून गेला. सासूबाई दारात उभी होती, जावयाला लांबून पाहिलं आणि म्हणते जावई बापू अहो बरं झालं आलात, अहो देवळात तुम्हाला पाठवलं, अहो पंढरीच्या पांडुरंगास तुम्हाला पाठवलं. जावई म्हटला सासूबाई अहो सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चाललंय, देवानं पाठवलं पांडुरंगानं पाठवलं. ती म्हटली कसं नाही जावई बापू, अहो काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. आज एकादशी आहे, मला कालपासून चिंता पडली होती देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली बरं झालं टाइमावरच आलात. म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे आलो. बरं दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला सासूबाईंनी उठवलं. जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर सासूबाईने अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापूने देवपूजा करायला सुरुवात केली. तेवढ्या शेजारी बाई आली. ती म्हटली का हो तुम्ही रोजच देवपूजा करता, पण आज इतका सुगंध कसला येतोय? म्हटली कसं आहे ना, काल आमचे हे पंढरपूरला गेले, योगायोगाने जावई आले, मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग म्हटली बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. हिने ऐकलं. हा म्हटलं आता काय देवपूजा सोडत नाही, बरं रोज पहाटे 4ला उठायचं, या 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटलं मी जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळला, रागाच्या भरामध्ये सकाळी उठला, रागाने डायरेक्ट विहिरीकडे जीव द्यायला चालला. रागाने चालला, विहिरीजवळ गेला, जीव देणार. शेतकरी म्हटला अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस? तुला जर कामाचा कंटाळा आला असेल ना तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम, फक्त एकच काम करायचं, रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. म्हणजे तुम्ही जीव जरी द्यायला गेले ना, महाराज म्हणतात देवतारी त्याला कोण मारी. तुकोबाराय म्हणतात बाबानो देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा आपुला तो एक देव करुणे गावाते नवीन जीवा सुख न हे, आपुला तो एक देव करुणे गावाते नवीन जीवा सुख न हे, आपुला तो एक देव करुणे गावाते नवीन जीवा सुख न हे, आपुला तो एक देव करुणे गावाते नवीन जीवा सुख न हे, आपुला तो एक देव करुणे गावाते नवीन जीवा सुख न हे, आपुला तो एक देव करुणे गावाते नवीन जीवा सुख न हे, आपुला तो एक देव करुणे गावाते नवीन जीवा सुख न हे, आपुला तो एक देव करुणे गावाते नवीन जीवा सुख न हे, देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. प्रत्येक माणसाने एक भगवान परमात्मा आपला करा आणि एक परमात्मा आपला केल्याशिवाय तेने विन जीवा सुख नाही. त्याशिवाय या संसारामध्ये माणसाला कुठल्याही प्रकारचं सुख मिळणार नाही. काही लोकांचा असा गैरसमज आहे, एखाद्याने मोठा बंगला बांधला, मोठी गाडी घेतली, भरपूर पैसा आला की आपण म्हणतो माणूस सुखी झाला. पण माझं एकाच वाक्य लक्षात ठेवा, माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढं माणसाला दुःख जास्त. रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये कुणीच सुखी नाही, पण प्रत्येकाला वाटतं माझ्या शेजारचं फार सुखी, मी फार दुःखी. एका गावात शेजारी 2 घरं होती.
त्या 2 घरांची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये शिव्यांशिवाय बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरामध्ये आला का त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ही बाई म्हणायची कुठून माझ्या नशिबाला पडला, घरात आला की सारखा भांडतो, सारखा शिवाय देतो. पण तिने ठरवलं, आता महाराष्ट्र शासनानं जवळजवळ म्हटले आपल्याला 50% आरक्षण दिले, म्हटली आता इथून पुढे नवऱ्याला घाबरायचं जोरात नाही म्हटल्या. बघा उद्यापासून तुमचं काही खरं नाही. तिने ठरवलं, म्हटले आता घाबरायचं नाही. संध्याकाळी नवरा घरामध्ये आला, त्यानं सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात केली. ती म्हटली का हो, घरात आले की सारखे भांडता, सारखे शिव्या देता, तुम्हाला हसताच येत नाही का? जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. याने विचार केला की खरंच आम्ही दोघं नवरा बायको सारखे भांडतो, सारखे असतात, बरं हसण्यासाठी करतात तरी काय, जरा जावं बघावं. त्यांच्या घरात गेला, म्हटला मित्रा, अरे आम्ही दोघं नवरा बायको सारखे भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, बरं हसण्यासाठी करतात तरी काय, आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ. म्हटलं तुला ऐकायचंय हाय ते बरं आहे. म्हटलं कसं आहे ना, माझं ना माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते. चपात्या लाटायचं, ती लाटणं घेऊन पाठीमागे लागली का मी जोरात पळतो, मी पळालो ती मला लाटणं फेकून मारते, लागलं का ती हसते आणि हुकलं का म्हटलं मी हसतो. म्हटलं आपलं बरं आहे. म्हटलं तुमची लाटण्याची मारामारी कमीत कमी आमच्या शिव्या तरी, पण कृपया करून महिला मंडळ घरी जाऊन हसण्याकरता लाटण्याची मारामारी करू. प्रत्येकाला असं वाटतं त्यांचा संसार, त्यांचा प्रपंच सुखाचा आहे. खरंच सुख कशात आहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, एक भगवान परमात्मा आपला करा. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, जन्माला आली तो कोबराय म्हणतात माझ्या वडिलांची, मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. भगवान परमात्म्याकडे मागायचे चांगलं मागा. बरं मागावं कसं? तुकोबरायांच्या आई वडिलांसारखं. तुकोबरायांच्या आई वडिलांनी मागितलं तरी काय, तुकोबरायांचे वडील बोललो बा प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जायचे. एक दिवस कनकाई माता म्हटली, महाराज तुम्ही दर एकादशीला पंढरपूरला जाता, मला एकदा तरी तुमच्या बरोबर न्या. बोल्लोबानी स्पष्ट नकार दिला. ती म्हटली का नेणार नाही? बोल्लोबानी सांगितलं, बघ आपल्या घराण्याची परंपरा अशी आहे, काही न मागणे कोणासी तोच्या वडे देवासी, काही मागणे ही आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. भगवंताकडे काही मागायचं नाही, आमच्या घराण्याची परंपरा. आणि त्यातल्या त्यात स्त्रियांचा स्वभावच असलाय, कुठल्याही मंदिरात जा मागणं मागितल्याशिवाय बाहेर यायचं नाही. आणि तुला जर मी पंढरपूरला जर नेलं, तू पांडुरंगाकडे काहीतरी मागशील म्हणून मी तुला नेत नाही. ती म्हटली, महाराज तेवढा विश्वास नाही का? तुम्ही म्हणताय ना नाही मागायचं, नाही मागणार देवाकडं, पण कमीत कमी मला एकदा तरी घेऊन चला. तिच्या हट्टानुसार बोल्लोबा आणि कनकाई दोघ जण पंढरपूरला गेले. पहिलं दर्शन बोल्लोबानी घेतलं, नंतर कनकाई माता गेल्या. नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे फक्त देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं, मागे फिरली. देव म्हटले, माते अगं तुझा चेहरा एवढा उदास का दिसतो? पटकन मागे फिरली. म्हटली, देवा अरे उदास का दिसतो? मला उलट विचारतो, अरे लग्नाला किती वर्ष झाले, अरे मुलबाळ होत नाही मला. घरी काय म्हटली होती मागणार, पण तिथं गेल्यावर मागितलंच. देव म्हटले, माते अगं नाराज होऊ नको, एवढी का नाराज होते? अगं जा तुला मुलगा होईल. कितीतरी वर्ष मुलगा होत नव्हता, देवानं मुलगा होईल म्हटल्याबरोबर अशी हसत हसतच बाहेर गेली. नवऱ्यानं पाहिलं, त्यानं सांगितलं, काय ग तुला घरीच सांगितलं होतं देवाकडे काही मागायचं नाही, इथं आल्यावर का मागितलंस? तिनं सांगितलं, महाराज मी देवाकडे अजिबात मागितलं नाही, मी दर्शन घेतलं, मी निघाले. देवाने मला विचारलं, माते तू एवढी उदास का? मग मी काही मुकी नाही. मी देवाला उत्तर दिले की माझी कुस पवित्र नाही. मग देवाने काय सांगितलं? देवाने सांगितलं, माते अगं जा तुला मुलगा होईल. अरे नुसता मुलगा होईल, आता मागून मागितले ना, परत विठ्ठलाकडे जा आणि त्या देवाला सांग, तुला जर आम्हाला जर मुलगा द्यायचा असेल ना तर असा मुलगा दे, ऐसा पुत्र दे, ऐसा पुत्र दे.
ऐसा पुत्र देगा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. गुंडा म्हणजे दरोडी करणारा गुंड नाही बरं का, गुंडा वेगळा आणि गुंड वेगळा. देवा असा पुत्र दे का त्या मुलाचं नाव स्वर्ग मृत्यू पाताळ्या तीनही लोकांमध्ये असलं पाहिजे. अशी आई बापाने पांडुरंग परमात्म्याकडे मागितली. त्या बोलवान कणकाईच्या पोटी संत तुकोबाराय जन्माला आले. म्हणून आई बापांची भगवंताकडे मागणी फार महत्वाची आहे. आपण भगवान परमात्म्याला एकच म्हणतो, देवा लग्नाला किती वर्ष झाले, मुलबाळ होत नाही, एखादा तरी मुलगा होऊ दे, काहीतरी होऊ दे, पण होऊ दे. मग आपण त्या ठिकाणी मुलगा चांगला होऊ दे का वाईट होऊ दे सांगत नाही. आपली मुलं जन्माला येतात पण कशी, ऐसा पुत्र देगा गुंडा त्याला बिअर बार मध्ये धुंडा. आपली मुले इथे याला कारण का आई बापाची भगवंताकडे मागली. चांगलं मागा, भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला द्यायला तयार आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितले, पूर्वीचा काळ चांगला होता, पूर्वीच्या काळची माणसं देखील चांगली होती. पूर्वीचा एक काळ असा होता की पूर्वीच्या काळी आपल्या गावात एक वासुदेव यायचा. त्याच्या नामचिंतनानं आपलं गावाचं नाही तर सगळं आभाळ दुमदुमून जायचं. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. सूर्या संग ईशान प्रयंकार गांधार, उजेड केला घेतो म्हणून बेकार गा बेकार. पापाच्या मोर पुण्याई प्रतिया भारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. कोंबडा बोलतो ग, कोंबडा बोलतो ग, उगवतीच्या डोईवरी तुरा सूर्याचा डोलतो ग. नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला, वीर सरीन चांग संपवी रात्रीला गा रात्रीला. ही चित्त कल्याणाताई असा दिसाई, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. कृष्णाचं रूप हे दारी, अन गाव म्हणजे पूर्वीचा काळ फार चांगला होता. पूर्वीच्या काळचे संस्कार चांगले होते, पूर्वीच्या काळची माणसं चांगली होती. आणि म्हणून महाराजांनी म्हटले, वासुदेव जर आपल्या दारात आला, आत्ताच्या काळामध्ये वासुदेव फक्त पुस्तकात दाखवायचा बाळा, याला म्हणतात वासुदेव. फक्त आळंदी पंढरपूरला जर कुठे जर गेलं तर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नदीच्या किनारी ते वासुदेव बघायला मिळतात. जुना काळ फार वेगळा होता, जुनी माणसं वेगळी होती. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे माझ्या आई वडिलांनी माझ्या पूर्वजांनी रात्रंदिवस तुझ्या चरणाची सेवा केली, तसं तुकोबाराय म्हणतात मला देखील तुझ्या चरणाची सेवा करायची. बरं, चरणाची सेवा केलीच केली तर नवे नवे तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या पूर्वजांनी तुझे उपवास देखील केले, तुझ्या दाराचं रक्षण देखील केलं. हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये उपवास पार
उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात आमच्या पूर्वजांनी उपवास केले. आता उपवास या शब्दाचा अर्थ काय? आपल्या भाषेमध्ये उपवास म्हणजे काय? ते एकादशीच्या दिवशी खिचडी खाणं, फळं खाणं, भगर खाणं, आमटी खाणं, त्याला म्हणतो आपण उपवास. पण खऱ्या उपवासाचा अर्थ काय? आपले उपवास म्हणजे कसे? एकादशी करा आणि पुढे काय म्हणतात का तुमच्याकडे? काय म्हणतात? बकरीवाणी म्हणतात का नाही? म्हणजे आपले एकादश अशी. पण संत महात्म्यांनी जे उपवास केले ते उपवास कसे? उपवास पारणे. उपवास या शब्दाचा अर्थ काय? उप म्हणजे परमात्मा, वास म्हणजे सानिध्य. महाराज म्हणतात ज्या देवाचा उपवास केलाय ना त्या देवाच्या जवळ बसून रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं त्याला उपवास म्हणतात. राखिला दारवंटा, तुझ्या नावाचं भजन पूजन केलं, तुझ्या दाराचं रक्षण केलं, केला भोगवटा आम्हा लागी. तुकोबाराय म्हणतात जसं त्यांनी केलं तसं तुम्ही देखील करा, तुमचा उद्धार त्याच्यामध्ये आहे. महाराजांनी सांगितलं ज्या कलियुगामध्ये आपला जन्म झालाय ना, कली पापाची समूर्ती भयंकर अशी या कलियुगात महाराज म्हणतात आपला जन्म झाला. आणि या कलियुगामध्ये आपली भाषा अशी आहे, लोक एका अर्थाने बोलतात ना, लोक त्याचा दुसराच अर्थ घेऊन पळतात. थोडस आपल्या भाषेबद्दल सांगते का लोक त्याचा गैरअर्थ कसा करतात. एका गावात एक माणसाला जरा अर्जंट फोन करायचा होता, तो पळत पळत दुकानात गेला. म्हटला दुकान मालक मला पटकन तुमचा मोबाईल द्या, मला जरा माझ्या घरी अर्जंट फोन करायचा आहे. दुकान मालकानं सांगितलं हा जो काही मोबाईल आहे हा माझा प्रायव्हेट आहे, समोर एसटीडी आहे तिथं जा आणि तिथून तुला काय फोन करायचंय तो कर. तो गृहस्थ एसटीडी मध्ये गेला, त्याच्या डोक्यात काहीतरी आलं आणि येऊन त्यानं दुकान मालकाच्या दोन तडातड थोबाडीत मारल्या. दुकान मालक म्हटला काय रे, तुझा आणि माझा काही संबंध नाही, मी तुला काही वाईट बोललो नाही, माझ्या तोंडामध्ये मारण्याचं कारण काय? तो म्हटला दुकान मालक माझं काय चुकलं? दुकान मालक म्हटला अरे विनाकारण मारलं वरून म्हणतो माझं काय चुकलं? तो म्हटला बघ दुकान मालक मी तुम्हाला प्रामाणिकपणे म्हटलं तुमचा मोबाईल द्या, तुम्ही मला म्हटले एसटीडीत जा. बरं मी एसटीडी मध्ये गेलो होतो पण तिथं असं लिहिलंय प्रथम 2 लावा आणि मग फोन लावा, म्हणून तुमच्या 2 लावण्याकरता मागं आलो. म्हणजे लोक आपल्या बोलण्याचा काय अर्थ घेतील याची गॅरंटी
नाही. एक दिवस एक माणूस हॉटेलमध्ये गेला आणि म्हटलं मला पटकन एक बटाटवडा द्या. बटाटवडा माहिती ना, बटाटवडा द्या म्हटला. त्या ठिकाणी तो खायला बसला. त्यानं काय केलं, त्या बटाटवड्याचं वरचं पीठ काढून टाकलं आणि मधला बटाटा खायला सुरुवात केली. शेजारचा माणूस म्हटला काय रे, या परिसरातला एवढा प्रसिद्ध बटाटवडा आणि त्याचं वरचं पीठ काढतोय, मधले बटाटे खातोय. अरे कशाला 10 रुपये घातले, घरी जाऊन बटाटेच खा ना. म्हटलं ग बस, तुला काय कळतं का. म्हटलं काय झालं. म्हटलं कसं आहे ना, माझी तब्येत बरी नाही, मी कालच डॉक्टरांकडे गेलो होतो आणि डॉक्टरांनी मला असं सांगितले बाहेरचं काही खायचं म्हणून वरचं पीठ काढतो ना आतला बटाटा खातोय. म्हणजे लोक आपल्या बोलण्याचा काय अर्थ घेतील, कसा अर्थ घेतील याची गॅरंटी नाही. म्हणून महाराजांनी सांगितले ज्या काळामध्ये आपला जन्म झालाय, महाराज म्हणतात आमचा भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भूकेला, 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 थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला. माझा भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या फक्त प्रेमाचा भूकेलेला आहे. मनापासून भगवंतावर प्रेम करा. भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला द्यायला तयार आहे. एक दिवस असं झालं, पंढरपूरच्या आषाढीची वारी जवळ आली होती. सगळे वारकरी मात्र पंढरपूरला चालले होते. तुकोबारायांच्या अंगात ताप भरला होता. तुकोबारायांचं शरीर तापानं फणफणलं होतं. म्हणून तुकोबाराय देहूच्या रस्त्यामध्ये त्या ठिकाणी वारकऱ्यांची वाट बघत बसले होते. मंबाजीबो आले. मंबाजीबा म्हटले तुकाराम महाराज हो, अंगामध्ये इतका ताप भरलाय, शरीर तापानं फणफणलंय, रस्त्यामध्ये कशा करता बसलात. तुकोबारांनी सांगितलं बाबांनो, रस्त्यामध्ये याच्या करता बसलो, कै येती वारकरी वाट पाहतो तोवरी, घालून या दंडवत पुसेन निरोपाची बात. माझे वारकरी कधी येतील, त्यांना मी दंडवत कधी घालेल आणि माझा निरोप मी त्यांना कधी सांगेल, त्याच्याकरता रस्त्यामध्ये बसलो. ज्या लोकांचा पंढरपुराची काही संबंध नाही अशा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला तुकोबाराय विनवायचे, सांगायचे बाबांनो, आलिया गेलिया हाती धाडी निरोप, 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 पंढरपुरी आहे माझा माया बाप, माया बाप, पंढरपुरी आहे माझा माया बाप, माझा माया बाप, येई हो विठ्ठले माझे माऊली, येई हो विठ्ठले माझे माऊली, येई हो विठ्ठले माझे माऊली, येई हो विठ्ठले माझे माऊली. ज्या लोकांशी पंढरपुराचा काही संबंध नाही, आलिया गेलिया हाती धाडी निरोप सांगायचे बाबांनो. पंढरपूरला चाललेत का, देवाला माझा निरोप सांगा. वचन आहे का कमळापती, माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. बरं, देवाला माझी विनवणी करून सांगा. नुसती विनवणी करून सांगू नका, तर मला आठवा. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. मला घेण्याकरता देवाला पाठवून द्या. त्या ठिकाणी वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत पुढे चालले. तुकोबाराय शरीराने मात्र होते देहूमध्ये, पण मनाने त्यांचं मन देखील त्या ठिकाणी पंढरपूरच्या वाटेवर होतं. सगळे वारकरी चाललेत, पण तुकोबाराय म्हणतात वारकरी पंढरपूरला निघून गेले, मी देहूमध्ये आहे ना, माझी अवस्था कशी झाली. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुकोबाराय म्हणतात पाण्यातून मासा जर बाहेर काढला, पाण्याशिवाय मासा जगू शकतो का.
नाही. तसं संत महात्मे म्हणतात आम्ही त्या विठ्ठलाशिवाय जगू शकत नाही. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुका बरे म्हणतात बाबांनो ती पटत नसेल तर व्यवहारातलं सांगतो. कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाय, मागे परतोनी पाहे. तुका बरे म्हणतात एखादी नवीन मुलगी लग्न करून चालली, संध्याकाळच्या टायमाला तिचे पाय चालतात सासरकडे, पण मान असते मात्र माहेरकडे. तुको बरे म्हणतात माझी अवस्था तशी झाली. वारकरी जरी पंढरपूरला चाललेत, मी देहाने आहे देहू मध्ये पण मनाने आहे मात्र पंढरपूरच्या वाटेवर. तुको बरे म्हणतात माझी अवस्था झाली. वारकरी पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, बारी लागला, सांगितलं देवा संत तुकोबाराय पंढरपूरला आले नाही, त्यांच्या अंगात ताप भरलाय, त्यांचं शरीर तापाने फणफणलंय आणि त्या ठिकाणी तुकोबाराय काय देहूला पंढरपूरला येऊ शकत नाही. असं वारकऱ्याचं वाक्य ऐकलं बरोबर देव थरथर कापू लागले, देवाच्या अंगातून घाम वाहू लागला. रुक्मिणी माता म्हटली देवा अहो एवढे का घाबरलात, अंगामध्ये ताप भरलाय, शरीर तापाने फणफणलंय, काय झालं तुम्हाला? देवाने सांगितलं रुक्मिणी अगं आषाढीची यात्रा जवळ आली, सगळे वारकरी पंढरपूरला आलेत पण माझा तुकाराम मात्र पंढरपूरला आला नाही, त्याच्या अंगात ताप भरलाय, मला आत्ताच्या आत्ता देहूला जावं लागेल. रुक्मिणी माता म्हटली देवा वेड्यासारखं काय करता, आज लाखो वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत 1 महिनाभरापासून तुमच्या भेटी करता तुमच्या दर्शना करता निघालेत आणि देवा तुम्ही जर मंदिरात नसाल तर यात्रेला अर्थ राहणार नाही. देवा एकादशी होऊ द्या, 12शी होऊ द्या, काला होऊ द्या आणि काला झाला का तुम्ही बिंदास देऊला जा. पण आपल्या भक्ताचं दुःख पाहून देवाचं अंतःकरण तिळतिळ तुटतं. देवाला विटेवरची भूक गोड लागली. देव म्हटले गरुडा इकडे, काय देवा आत्ताच्या आत्ता देऊला जा आणि तुकोबारायांना आपल्या पंखावर बसून आत्ताच्या आत्ता पंढरपुरात घेऊन ये. मनाच्या वेगाने गरुड त्या ठिकाणी देहूच्या आकाशाकडे झेपावला. देहूच्या आकाशात गेल्यानंतर गरुडाच्या पंखाचा आवाज तुकोबारायांना आला. गरुड येतो फडात का रे, नाभी नाभी म्हणे त्वरे. गरुडाच्या पंखाचा आवाज आला. तुकोबारायांनी आकाशाकडे पाहिलं. तुकोबारायांना वाटलं अरे माझ्या पांडुरंगाचं वाहन म्हणजे गरुड आहे. ज्यावरती गरुड आला त्यावरती माझा देवही आला असेल. तुकोबारायांनी ज्या टायमाला विठ्ठलाचं नामचिंतन मनामध्ये चालू होतं, तुकोबारायांना गरुडावर बसलेले देव त्या ठिकाणी वाचू लागले. तुकोबाराय नाचू लागले, गाऊ लागले. पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, पिवळा पितांबर शेला गगनी झळकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. येई हो विठ्ठले माझे माऊली, निरावरी मन केवली वाट मी पाहे. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. येई हो विठ्ठले माझे माऊली, येई हो विठ्ठले माझे माऊली. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. देव भासू लागले. त्या ठिकाणी गरुड खाली उतरला
आणि त्या ठिकाणी तुकोबऱ्यांच्या पाया पडला. बघतो तर काय गरुड एकटाच होता. तुकोबरे गरुडाच्या पाया पडतात आणि म्हणतात, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, मज दिना देव धरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी. तुकोबरे म्हटले, गरुडा अरे एकटा का आलास, माझ्या देवाला का नाही आणलं? गरुड म्हटलं, महाराज त्याच्याच करता आलोय. देवाने सांगितलं तुकोबरायांना आपल्या पंखांवर बसून आत्ताच्या आता पंढरपूरला घेऊन ये. पण तुकोबराय म्हटले, गरुडा तू म्हणजे माझ्या देवाचं वाहन आहेस आणि तुझ्यावर बसण्याचा अधिकार फक्त माझ्या पांडुरंगाला आहे. तुझ्या अंगावर मी बसणं म्हणजे माझ्या देवाच्या अंगावर बसण्यासारखे आहे. म्हणून गरुडा मी तुझ्या पाठीवर बसून पंढरपूरला येत नाही. तू पंढरपूरला जा आणि देवाला सांग, देवा तुकोबराय पंढरपूरला येत नाही, तुम्हालाच भेटण्याकरता देऊला बोलवले. किती अधिकार असेल. आपण सांगू का देवाला आमच्या घरी या? सांगायची हिंमत नाही. देवाने सांगितलं तुकोबराय म्हटली मी येत नाही, देवाला जाऊन सांग तुम्हालाच बोलवले. गरुड गेला. काय झालं, आले का तुकोबराय? नाही. का? तर तुम्हाला भेटण्याकरता त्या ठिकाणी देहूला बोलवलंय. कशी जरी एकादशी झाली, बारशी झाली, काला झाला आणि काला झाल्याबरोबर संध्याकाळी देव तुकोबरायांच्या समोर देहूला हजर झाले. देव तुकोबरायांच्या समोर उभे राहिले आणि तुकोबरायांनी मात्र मान खाली घातली. देव म्हणतात, तुकोबराया अहो एकदा तरी माझ्या तोंडाकडे बघा. नाही देवा, अहो एकदा तरी बघा. अहो 3 दिवसापासून तुमच्या भेटीची तळमळ मनामध्ये आहे. तुम्हाला ताप आला हे मलाही माहिती आहे, पण आषाढीची यात्रा होती म्हणून आलो नाही. बरं गरुडाला घेण्याकरता पाठवलं, तुम्ही आले नाही. 3 दिवसापासून तुमचा करता मी तळमळते, तुम्हाला भेटायची इच्छा आहे. तुकारामा एकदा तरी माझ्या तोंडाकडे बघा. तुकोबराय म्हटले, नाही देवा, तुमच्या तोंडाकडे बघण्याची आज मला लाज वाटते. म्हटले का? तर तुकोबराय म्हटले, देवा अरे आज माझ्या वंश परंपरेची 7 पिढ्यांची वारी, आज तू आषाढीची वारी तू चुकवलीस, म्हणून मला तुझ्या तोंडाकडे बघण्याची लाज वाटते. हे तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. वंश परंपरा दास मी दासमियंकिता तुकामो करिता लाज कोणा. तुकोबराय म्हटले, देवा माझ्या वंश परंपरेच्या 8 पिढ्यांची वारी तू चुकवलीस, याच्यामध्ये लाज माझी गेली नाही. एखाद्या बाईची साडी फाटली, लुगडं जर फाटलं, ती बाई रस्त्यानं चालली, लोक म्हणतात बायको कोणाची? तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीसी. लाज असते तिच्या नवऱ्याला. जसं तुकोबरायांनी वंश परंपरेची पंढरपूरची वारी केली, त्याप्रमाणे आपण देखील वारी केली पाहिजे. आळंदीला जा, पंढरपूरला जा, त्र्यंबकेश्वरला जा, देहूला जा. नवे नवे बऱ्याच लोकांची म्हणजे आपल्या सगळ्यांची. आज जो प्रभू रामचंद्रांचा अवतार म्हणून मानला जातो ते साईबाबा, आणि ज्यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा सप्ताह आहे, म्हणजे त्याची देखील लोक पायवारी करतात. ज्या टायमाला साईबाबाचे भक्त त्याला खांद्यावर घेतात आणि काय म्हणतात, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत नेलया श्रद्धा सबुरी वाला, पायी चालत नेलया श्रद्धा सबुरी
सबुरी वाला आई चाल कडेला सदा सबुरी वाला साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल आई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल आई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल आई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल वाट असते दिवाळीची आले पायाला ते मोड 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 तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल आई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल पायी चालत येईल पायी चालत येईल पायी चालत येईल साई बाबा की आता या ठिकाणी सर्वांनी मोठ्या प्रेमाने हातानं टाळी आणि मुखाने एकदा परमेश्वराचं नामचिंतन करा. विठोबा रखोबा 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 माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा महालागे. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा 10वा भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, जास्त वेळ घेणार नाही, पण थोडस जाताना प्रबोधनाविषयी बोलते. एके ठिकाणी संत तुलसीदास सांगतात की माते तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे. तो मुलगा छत्रपती शिवाजी राजासारखा शूर असला पाहिजे, तो हनुमंतरायांसारखा भक्त असला पाहिजे आणि तो बळीराजासारखा दाता असला पाहिजे. असा चांगला पुत्र माते तुला जर जन्माला जर घालता येत नसेल ना, जननी जनेस भक्त बने दाता बने या शूर नाही तो बरी वांज भली क्यू खाईया नूर. माते जन्म द्यायचा असेल तर चांगल्या मुलांना जन्म दे. जीवन जगताना आई वडिलांच्या आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार महत्वाचे. पण आताच्या काळामध्ये काही काही माताच अशा आहेत का त्यांना आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर संस्कार कसे करावे हे माहित नाही. त्या माता काही करतात, 1-2 महिने झाले गरोदर राहिल्या, डॉक्टर काय सांगणार तुम्हाला आरामाची गरज आहे. मग गरोदर राहिल्यावर आराम करायला कुठं जायचं? महिला मंडळ माहेरी. बरं माहेरी गेल्यावर आपल्याला करमणुकीचं साधन काय? त्या टीव्हीनं वाटोळ केलं ना, काय ठेवलंय का? अहो ती माता गरोदर असते, गरोदरपणे टीव्ही पुढे बसते आणि त्या ठिकाणी काही पिक्चर लावते, काही हिंदी गाणी लावते. ती माता तो टीव्ही बघता बघता झोपते, पण तिच्या पोटातला गर्भ सगळे ते गाणी आणि पिक्चर ऐकत असतो. असे संस्कार जर त्या गर्भावर झाले, एकदा का मुलगा जन्माला आला, वरातीला हळदीला गेला, तो म्हणतो बँडवाल्या अरे बजाव. चूक मुलाची आहे का? आपले आई बाप काय करतात, लहानपणी एखादा मुलगा रडायला लागला ना, झोपी लावताना गाणं म्हणतात, वटाना फुटाना शेंगदाणा उडत चालले टनाटना वाटेत भेटला तिळाचा दाना. आपले संस्कार कसे? वटाना फुटाना शेंगदाणा. याचा परिणाम काय होतो? एकदा का आपली मुलं मोठी झाली, मोठ्या मोठ्या पार्ट्यांना बसली का त्यांना दारूच्या बिअरच्या बरोबर वाटाणे फुटाणे शेंगदाणे सगळे काही तुमच्याकडे लागतात ना. याला कारण आई बापाचे संस्कार. चांगले संस्कार करा जेणेकरून आपलीच मुलं आपल्याला म्हातारपणामध्ये सांभाळतील. आताच्या काळामध्ये जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंतच मुलगा सांगतो आई माझी बाप माझा. एकदा का मुलाचं लग्न झालं, कुणीतरी परगडची मुलगी घरात येते, 1-2 महिने घरातलं वातावरण बघते, नंतर हळूच नवऱ्याला सांगते या घरात मला तुमचे आई बाप नको. बायकोच्या सांगण्यावरून आई बापाला घराच्या बाहेर काढतो. एकदा का आई बाप घराच्या बाहेर गेले, बायकोला घेणार, घरात बसणार, काम नाही धंदा नाही, ताट घेतो, रोज बायकोची आरती करतो. जय देव जय देव जय माझी बायको, तुझे सांगशील तेच मी ऐको, जय देव जय देव. तुमच्याकडे आहे का बायकोची आरती? पुरुष मंडळ नाही ना.
बरं आली तरी करू नका. एवढ्यावर काय मन समाधान होत नाही. परत ताट घेतो, परत आरती करतो. आग आग बाईले सर्व तुला वाहिले, तू माझी देवी मी तुझा भोप्या. भोप्यान भूपी घरात, आई बाप कुठं घराच्या बाहेर. पण आम्ही सांगत नाही तुम्ही तुमच्या बायकोची आरती करू नका, प्रेम करू नका, अवश्य करा. पण कधी करा, तुमची बायको जर तुमच्या वडिलांची सेवा करत असेल तर तुम्ही तिची सेवा करा. आणि तुमची बायको जर तुमच्या वडिलांची सेवा करत नसेल तर तुम्हालाही तिची गरज. काही भामटे नाही सुद्धा म्हणत नाही. म्हणून या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. पूर्वीचा एका जर बघितला, पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस कुठलंही काम करताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, दळिता कांडिता जेविता गे बाये, राम वेळो वेळा आम्ही गाओविये. पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस काम करताना देवाच्या नावाच्या ओव्या गायच्या. काय म्हणायच्या पूर्वीच्या माता? एकदा मी पुढे बोलते, माझ्या सगळ्या माता भगिनीने पाठीमागे बोलायचे, नंतर पुरुष बोलतील. पण इथे एकच बघायचंय, आवाज कोणाचा, महिलांचा की पुरुषांचा? जरा टाळ्या वाजवा, मोठ्यानं बोला. भाऊ जरा त्यांच्यावर कॅमेरा फिरवा. लगेच नाही हो, म्हणताना टाळ्या वाजवा. फार प्रामाणिक लोक आहेत. महिला मंडळ टाळ्या वाजवा. यांच्यापेक्षा आपला आवाज मोठा आला पाहिजे. तयार? सगळेजणी जेवल्यात ना? बरं, आवाज मोठा काढा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. वा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. पाठीमागे. वा. सासू आणि सासरा दिर तो तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठला. वा. प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा वा, खूप गोड आवाज. असं वाटलं सगळं कीर्तन तुम्हालाच म्हणायला सांगायला पाहिजे होतं. आता नंबर तुमचं तुम्हीच बघा किती काढायचा आवाज. टाळ्या वाजवणं, मोठ्यानं बोला. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतय गो जिरवाने. वा. काय सांगता ग राणे ग गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा ग त्याला नाही दुसरा जोडा. वा. तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी. आग तुम्ही यांची संगत सोडा ग वाजेगावच्या नारी. अहो म्हणा. अरे तरी म्हटले अहो कशाला धरले व आवाज नाही काय. असं बरं का, पण खूप छान आवाज आला. ते बाबा तसं पण म्हटले असं. पूर्वीच्या काळी असे संस्कार होते. परिणाम पूर्वीच्या काळी मुलं चांगली होती. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, संत जराबाई, संत मीराबाई यांच्यासारखी संत मंडळी, राज्य मंडळी जन्माला आली. याला कारण का? त्यांच्या आई वडिलांचे संस्कार. चांगले संस्कार करा जेणेकरून आपली मुलं वाईट व्यसनांच्या आहारी जाणार नाही. वाईट व्यसन म्हणजे कशाचं? दारू पिणं, बियर पिणं, गुटखा खाणं, अशा अनेक प्रकारचे वाईट व्यसन आहेत. वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नका. ज्या दिवशी माणसानं दारू पिली, बियर पिली, जुगार खेळला, त्या दिवशी त्या माणसाचा प्रपंच संपला. दारुड्या माणसाचा प्रपंच आयुष्यात आणि भविष्यात कधी चांगला होत नाही. बरं, दारुडे लोक दारू पिल्यावर घरामध्ये शांत बसतात का? प्रामाणिकपणे. एक दिवस एक दारू घरी दारू पिऊन आला आणि बायकोला म्हटलं, अगं जर मी या देशाचा पंतप्रधान झालो असतो ना, 2 दिवसात देशाचा काय पलट केला असता. बायको म्हटली, अहो तुम्ही देशाला बदलाल ही गोष्ट खरी आहे. पहिली पायातली चप्पल बदला आणि मग देशाला बदला. कारण सकाळपासून एक तुमची एक माझीच घालून फिरताय. असे देश नेहमी काही कामाचे नाही. म्हणून तुम्हाला एक खरंच सांगते, काही दारुडे लोक बरं दारू पिल्यानंतर असे का वागतात बरं का? त्याच्या पाठीमाग खूप मोठं कारण. एक सुंदर उदाहरण राहून सांगते. एका जंगलामध्ये एका झाडाखाली एक पोपट, एक वाघ आणि एक डुक्कर 3 जण मित्र राहत होते. पहिला, दुसरा, तिसरं, डुक्कर, चौथं. बरं
तिघ जण मित्र राहत होते. जंगलामध्ये सोसाट्याचा वारा आला. वारा आल्यानंतर ते झाड खाली पडलं. झाड खाली पडल्यामुळे झाडावरचा पोपट खाली पडला आणि तो मरण पावला. वाघानं पाहिलं की अरे त्या आश्रयाचं झाड पडलं, त्याच्यावरचा पोपट मरण पावला. त्या पोपटाचा शोक करून करून तो वाघ सुद्धा तिथंच मेला. पोपट मेला, वाघ मेला. डुकरानं पाहिलं की अरे या जंगलातले माझे दोन जवळचे मित्र गेले, ते आश्रयाचं झाड सुद्धा पडलं, या जंगलामध्ये माझा जगून फायदा तरी काय, म्हणून त्या दोघांचा शोक करून करून ते डुक्कर सुद्धा मेलं. पोपट मेला, वाघ मेला, डुक्कर मेलं. हे तिघ जण ज्या ठिकाणी मेले ना, त्या ठिकाणी एक झाड तयार झालं आणि त्या झाडाचं नाव आहे मोहाचं झाड. मोहाच्या झाडापासून काय तयार होते? चांगली माहिती हो, दारू. बरं, दारू पिली कोणी? माणसानं. ज्या टायमाला माणूस दारू पितो, दारू पिली का तो प्रथमतः काही क्षणातच असा पोपटासारखा जरा मिठू मिठू बोलायला सुरुवात करतो. अजून जास्त चढली का तो गावामध्ये गल्लीमध्ये वाघासारखा डरकाळा फोडायला सुरुवात करतो. आणि अजून जास्त चढली का तो डुकरासारखा कुठेही रस्त्यावर गटारीमध्ये लोळत. तुम्हाला पटलं वाटतं? टाळ्या वाजवल्या म्हणजे हे लोक दारू पिल्यावर असं का वागतात? याच्या पाठीमागे हे कारण आहे. दारू पिऊ नका, व्यसनमुक्त जीवन जगण्याचा माणसानं प्रयत्न करा. कारण आत्ताच्या काळामध्ये जी तरुण मुलं दारू पितील त्यांना कुणी आपल्या मुली देणार नाही. नवरा जर दारू पित असेल तर प्रत्येक बाई आपल्या कपाळाच्या कुंका करता भगवंताला नवस करते, देवाला म्हणते, देवा अरे कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. माझ्या माहेरी ग श्रीमंतीचा थाट, श्रीमंतीचा थाट, दारुनया केली माझ्या संसाराची वाट, दारुनया केली माझ्या संसाराची वाट. माझ्या माहेरी ग वाटे मला भूषण, वाटे मला भूषण, दारुड्या घरी दिल मला देव कोणा दूषण, दारुड्या घरी दिल मला देव कोणा दूषण. सासर माहेर कुठच जुळना, कसच जुळना, दिल मला इथं कस माझच कळना, दिल मला इथं कस माझच कळना. अशा प्रकारे नवरा जर दारू पित असेल तर ती बाई आपल्या कपाळाच्या कुंका करता भगवंताला नवस करते. इथं बसलेल्या तमाम सगळ्या श्रोत्यांना एकच विनंती असेल, कृपया करून व्यसनमुक्त घरात आपल्या मुली देत चला. आपण म्हणतो या देशात दारूबंदी व्हायला पाहिजे. चुकून जर एखाद्या आई बापाने आपली मुलगी दारू पिणाऱ्या जर मुलाला जर दिली, आयुष्यभर त्या आई बापाला त्या मुलीच्या किराणा सामानापासून ते सगळा प्रपंच करावा लागतो. अशी वाईट वेळ जर आपल्या मुलीवर येऊ द्यायची नसेल, एखाद्या गरीबाला काबाड कष्ट करणाऱ्या मुलाला मुलगी द्या, पण दारू पिणाऱ्या मुलाला आपली मुलगी देऊ नका. आपण म्हणतो या देशात दारूबंदी व्हायला पाहिजे, पण आई बापांनी जर आपल्या मुली दारुड्या घरात जर दिल्या नाही, दारूची दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही. जे वाईट आहे ते सोडा, व्यसनमुक्त जीवन जगा, भ्रूण हत्या टाळा, आई बापाची सेवा करा. सांगण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी आहे. आणि म्हणून अजून 15 मिनिटं घ्यायचे. तुम्ही काय पैसे वाढून देणार आहे काय? तुम्हाला माहिती नाही, ओव्हर ड्युटी केल्यावर जरा एक्स्ट्रा चार्ज मिळत असेल तर करते. डॉक्टर साहेब पुढे गेले, ते काही बोलतच नाही ना. गरीब माणसं आहे का? बरं असं व्यसनमुक्त जीवन जगा. व्यसनमुक्त जीवन जगत असताना या ठिकाणी माहिती म्हणते काही काळजी करू नका तुम्ही. हा पोवाडा आहे म्हणणार आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. व्यसनमुक्त जीवन जगत असताना भ्रूण हत्या टाळा, आई बापाची सेवा करा. कारण ज्या टायमाला एखाद्या मुलीचा गर्भ जर पोटात असेल, आताच्या काळामध्ये लोक इतके त्या ठिकाणी असुशिक्षित झालेत का. सुशिक्षितपणा कशाला म्हणतात? ज्याला मुलगी काय मुलगा काय समान म्हणतात ना, त्याला खरी सुशिक्षित फॅमिली म्हणतात. पण मुलीचा गर्भ पोटात असेल, घरातली सांगतात मुलगी आम्हाला नको. मुलीचं नाव काढलं की त्यांच्या अंगाला काटा येतो. पण तुम्हाला सांगते, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली ना, त्या दिवशी तुमच्या घरात लक्ष्मी आली असं समजा. त्या लक्ष्मीला तुम्ही जन्माला यायच्या अगोदरच जर मारलं, हातामध्ये आयुष्यात परत कधी लक्ष्मी येणार नाही असं म्हणतात. ज्या घरामध्ये स्त्रियांचा नेहमी आदर सत्कार सन्मान केला जातो, त्या घरामध्ये लक्ष्मीची कधीच कमी पडत नाही. आणि ज्या घरामध्ये स्त्रियांचा नेहमी अपमान केला जातो, त्या घरात लक्ष्मी कधी नांदत नाही. म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मीचा आदर करायला शिका. चिमुकलीचा गर्भ पोटात असो, घरातले लोक म्हणतात मुलगी नको.
त्या मुलीला कळतं की माझ्या घरातले लोक मला मारण्याचा निर्णय घेत आहेत. ती चिमुकली आपल्या गर्भातून आपल्या आईची विनंती करते, सांगते आई मला मारू नको ग. ती गर्भातून आपल्या आईला काय म्हणते, आई 9 महिने 9 दिवसाण मला जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसाण मला जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाना तुझी कुजबुज ऐकू येई. माझ्या चिमुकल्या कानाना तुझी कुजबुज ऐकू येई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. अविचाराने तू नको करू घात ग. अविचाराने तू नको करू घात ग. जन्मभर ठेवी नाही मी तुला सुखात ग. जन्मभर ठेवी नाही मी तुला सुखात ग. तुझ माझं नशीब ग. तुझ माझी पुण्याई. तुझ माझं नशीब ग. तुझ माझी पुण्याई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. म्हणजे अशा प्रकारे जीवन जगताना जेवढे मुलं महत्वाचे तेवढ्या मुली देखील महत्वाच्या. म्हणून तुम्हाला सांगते, ज्या माणसाला शेवटपर्यंत आयुष्य जर चांगलं जगायचं असेल तर एक तरी मुलगी तुम्हाला असली पाहिजे. शेवटी रडण्याकरता त्या ठिकाणी मुलाला मात्र रडता येत नाही. सासू सुनेचं भांडण हो ते दृष्टांत होता. कोणी दिली चिठ्ठी? आ तुम्हीच दिली का? लवकर सांगायला पाहिजे. कीर्तन संपलं आता. बाबा आता कसं काय सांगायचं? बरं 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 ठीक आहे. तर कार्यक्रम त्यांचा म्हटलं सांगायला लागणार नाही तर पाकिट कमी व्हायचं. बरं असो. म्हणून या ठिकाणी आपण कुठे आलो होतो की जीवन जगताना भ्रूण हत्या करू नका. मुली फार महत्वाच्या आहे जीवन जगताना. मुलं जेवढी महत्वाची तेवढ्या मुली देखील महत्वाच्या. आणि शेवटी जाताना एक सांगेल, मला वाटतं त्यांनी काहीतरी युट्यूबला वगैरे ऐकलं असेल का, मी नेहमी सांगत असते का जीवन जगताना माणसानं जीवन असं जगलं पाहिजे का दुसऱ्याविषयी माणसाच्या मनामध्ये वाईट कधी नसावं. थोडक्यात काय, दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की आपणच त्या खड्ड्यात जाऊन पडत असतो. आपण काय म्हणतो, मी त्याच्या तोंडाला काळं लावल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या तोंडाला काळं लावायचे. प्रथम आपले हात काळे होतील नंतर त्याचं तोंड काळं होईल नाही का. म्हणजे दुसऱ्याचं वाईट करायला गेलं की आपलं वाईट त्या ठिकाणी होतं. त्याच्याबद्दल एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगते. डॉक्टर साहेबांची इच्छा. एका गावात 2 जण नवरा बायको राहत होते आणि त्याच्यामध्ये फक्त त्याची आई होती. आता त्याच्या आईमध्ये असल्यानंतर त्याची बायको म्हटली, काय हो आपण दोघं नवरा बायको, बरं आपल्या पोटी मूळबाळ नाही, तुमची आई म्हातारी एकटीच आहे, बरं हिच्या पायी कुठं 4 दिवस गावाला जाता येत नाही, कुठं 4 दिवस मुक्कामी राहता येत नाही, या म्हातारीचा उपयोग तरी काय? तो म्हटला मग काय करायचं? ती म्हटली असं करा, तुमच्या आईला आपल्या गावाच्या बाहेर आपली चांगली शेती आहे, इको कमी करा भाऊ, आणि त्या शेतीचं राखण करायला म्हणून तिथं म्हातारीला एक झोपडी बांधून द्या. बायकोच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी या मुलानं आपल्या आईला शेतामध्ये एक झोपडी बांधून दिली आणि एकटीच आई झोपडीमध्ये राहू लागली. आता परिणाम असा झाला, मुलगा सकाळी कामाला चालला की आईला डब्बा घेऊन जायचा, संध्याकाळी आला की आईला परत डब्बा द्यायचा. ही सांगते का हो तुम्हाला किती त्रास, दिवसभर ऑफिसचं काम, सकाळी डब्बा द्या संध्याकाळी डब्बा द्या. मग तो म्हटला काय ग, तुला माझी आई घरामध्ये नको, बरं तिकडे शेतातही नको, अगं मी करायचं तरी काय? ती म्हटली बघा तुम्हाला सांगते, पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. म्हटलं काय? ती म्हटली बघा तुमच्या आता जवळजवळ 80-90 वर्षाची म्हातारी झाली,
हिचा काही आपल्याला उपयोग होत नाही. आपण असं करू, एकदाची म्हातारी मारायची. अगं म्हातारी मारायची सोपी गोष्ट आहे का? ती म्हटली तुम्ही काय काळजी करू नका, म्हातारी मारायची ती माझ्या डोक्यानं तुमच्या डोक्यानं नाही. तो म्हटला कशी मारायची? अगं तुरुंगात जावं लागेल. तो म्हटला तुरुंगात बिरुंगात जाण्याची गरज नाही. ती म्हटली काहीच काळजी करू नका. मग कशी मारायची ती म्हटली बघा, तुमची आई जंगलामध्ये झोपडीमध्ये एकटीच राहते. रात्रीच्या टायमाला सगळ्या गावातले लोक झोपले, म्हातारी झोपली, काही रॉकेलचा ड्रम घेऊन जा, झोपडीवर होता, आग लावा. रात्रीतून म्हातारी मरून जाणार, कोणाला कळणार नाही. आता बायकोच्या सांगण्यानुसार रात्री 12 वाजता एक रॉकेलचा ड्रम घेतला, म्हातारीच्या झोपडीकडे गेला. पण योगायोग कशाला म्हणतात, नेमका दुसऱ्या शेजाऱ्याच्या शेतामध्ये गावातल्या गायी आल्यामुळे त्या हकलण्याकरता म्हातारी शेतावर गेली आणि तेवढ्यात मुलगा झोपडीजवळ गेला. आणि त्यानं त्या ठिकाणी त्या आईनं पाहिलं का माझ्या मुलानं झोपडीवर रॉकेल वाहून मारण्याचा प्रयत्न केला, पण असं म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी. म्हातारीने विचार केला की अरे ज्या अर्थी मुलानं मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला त्या अर्थी हे कारस्थान माझ्या मुलाचं नाही तर माझ्या सुनेचं असणार. म्हातारी फार हुशार होती. म्हटली सुनबाई अगं मला मारायला बघते ना, आता अगोदर तू मरते का मी मरते हेच मी बघते. म्हातारी एवढी हुशार. 15 दिवस गावातल्या कुठल्याही माणसाला दिसली नाही. इकडे मुलांना आई गेली म्हणून सगळ्या नातेवाईकांना फोन केले. सगळे नातेवाईक गोळा झाले. म्हातारीचा 10वा केला, 12वा केला, 13वा केला, 14वा केला. सगळे विधी त्या ठिकाणी पार पाडले. कीर्तन, भजन, प्रवचन, लाडू, जिलेबीच्या पंक्ती, सगळं काही. 2-4 लाख रुपये खर्च केला. आणि 15व्या दिवशी म्हणते हो तुमची म्हातारी गेली म्हणजे माझ्या जीवनातली कायमची कटकटच निघून गेली. आता गंमत अशी झाली, म्हातारी ज्या जंगलामध्ये एका झाडावर रोज राहायची आणि 15व्या दिवशी नेमके काय त्या गावात चोरी झाली. चोरांनी गावातून 4-5 लाख रुपये जमा केले आणि रात्रीच्या टायमाला मोजायला नेमके म्हातारीच्या झाडाखाली जाऊन बसले. आणि रात्री 2 वाजता त्या चोरांनी पैशाचे 4-5 वाटे केले. त्याच्यातले एक चोर म्हणतो का रे या गावातून आपल्याला 5 लाख रुपये मिळाले, या 5 लाखातला पहिला वाटा कोण उचलणार? म्हातारी रात्री 2 वाजता झाडावरून म्हणते याच्यातला पहिला वाटा मी उचलणार. असं म्हटलं चोर थांबले का हो? भूत भूत म्हणून जे पळत सुटले का? 5 लाख रुपये टाकूनच पळाले. म्हातारी इतकी हुशार, झाडावरून पटकन खाली उतरली. 5 लाखाचं चांगलं मोठं गाठोडं बांधलं. पहाटे पहाटे घरी आल्यावर दारावर थाप टाकली. मुलांना दार उघडलं. मुलगा घाबरला. म्हटलं काय गाई? अगं झोपडीला आग लागून तू अचानक स्वर्गामध्ये गेली होती आणि स्वर्गातून परत आली कशी काय? ती म्हातारी म्हटली बाळा अरे स्वर्गातून फार लांबचा प्रवास करून आले. रात्री 9ला निघाले, पहाटे 4 वाजले पोहोचायला. पहिलं पाणी दे, नंतर तुला सगळं काही थांब सांगते. म्हातारी खाली बसली. म्हातारीनं पाणी पिलं. सुनबाई लगेच जवळ बसली. मुलगा म्हटला काय गाई? रडू लागला. आई अगं झोपडीला अचानक आग लागून तू स्वर्गामध्ये गेली, स्वर्गातून परत खाली आली कशी काय? म्हातारी म्हटली बाळा अरे मी स्वर्गामध्ये गेले, तिथे तुझे बाबा भेटले. मग बाबा काय बोलले? बाबांनी सांगितलं माझ्या रामची स्थिती कशी आहे. मी सांगितलं फार वाईट आहे, 2 टाइमचं अन्न सुद्धा खायला मिळत नाही. म्हाताऱ्याने सांगितलं म्हातारे काही कर, आत्ताच्या आत्ता खाली जा ना, माझ्या रामला एवढे 5 लाख रुपये देऊ नये म्हणून. बाळा तुझ्याकरता तुझ्या बापानं 5 लाख रुपये पाठवलेत, तुझ्याकरता 5 लाख घेऊन आले. 2-4 दिवस राहणार आहे आणि परत स्वर्गात जाणार आहे. सुनबाई जवळच होती. म्हटली आत्याबाई अहो तुम्हाला स्वर्गामध्ये यांचे वडील भेटले, मग माझे आईबाप नाही का भेटले? म्हातारी म्हटली भेटले ना. कसे आहेत होते? अगं काय सांगू, त्यांच्या अवस्था अगदी नरकात पडलेत. यम त्यांना किती मारतोय किती झोडतोय. पण हा तुझ्या आईबापाने एकच सांगितलं का बहीणबाई तुम्ही खाली चालल्या ना, बरं गेल्या वर्षी तुम्ही 2-4 दिवस मुक्कामाला राहा आणि आमच्या मुलीला जरा आम्हाला स्वर्गात भेटायला पाठवा. म्हटली मला बोलवलंय? म्हटली हो. मग ती म्हटली सासूबाई तुम्ही आल्या 2-4 दिवस राहा, यांचं डबा पाणी सगळं व्यवस्थित करा, मी पटकन जरा स्वर्गातून जाऊन येते. बरं सुनबाई म्हटली सासूबाई अहो स्वर्गामध्ये जायचे तुम्ही जाऊन आल्या, बरं जायला रस्ता कुठून? उजवा डावा राईट लेफ्ट किती टन मारायचे जायला? म्हातारी म्हटली सुनबाई एकही टन मारायचा नाही, अगदी साधा सोपा सरळ रस्ता. म्हटली कुठला? म्हटलं काही नाही, नवऱ्याला तू झोपडीमध्ये बसायचं, नवऱ्याला रॉकेल होताला सांगायचं, त्याला आग लावायला सांगायची, कितीही चटके बसले सगळे चटके सहन कर, पण एकदा का झोपडीचा तुझा धूर झाला का धुराधुराने माणूस वरती जातो, आई बापाला भेटतो, 4-5 लाख रुपये घेतो परत खाली येतो. म्हटली आत्याबाई तुम्ही 5 लाख घेऊन आल्या, मीही जाते. मी म्हटली 5 लाख घेऊन येते, चांगल्यापैकी घरबीर बांधू म्हटली. त्या ठिकाणी झोपडी मध्ये बसली, नवऱ्याला आग लावायला सांगितली, सगळे चटके सहन केले. जसा का झोपडीचा नीचा धूर झाला, जशी धुराधुरानं वरती गेली तशी परत खाली आली का? मारायला कोणाला गेली? मरावं कोणाला लागलं?
म्हणून दुसऱ्याचं वाईट कधी करू नका. जीवन जगताना माणसानं चांगलं जीवन जगा. आणि शेवटी जाताना 1-2 मिनिटं घेते का ज्या छत्रपती शिवाजी राजाने हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसाने मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर ऐका, आमचे राजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निदळ्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सेताना नडून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा. युगा युगाचा गरदन झालं यवन साखरी करी सरदार, यवन साखरी करी सरदार, यवन साखरी करी सरदार. युगा युगाचा गरदन झालं यवन साखरी करी सरदार, यवन साखरी करी सरदार, यवन साखरी करी सरदार. मराठा मरदा हो मोनी कुरदा, मराठा मरदा हो मोनी कुरदा, साताला चंद्रूच्या भुजा, हो साताला चंद्रूच्या भुजा. उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा. तळपे हाती नंगी तलवार, होवने राणा कृष्णेवर स्वार, होणे राणा कृष्णेवर स्वार, होणे राणा कृष्णेवर स्वार. तळपे हाती नंगी तलवार, होवने राणा कृष्णेवर स्वार, होणे राणा कृष्णेवर स्वार, होणे राणा कृष्णेवर स्वार. हर हर करी तरी कपारी, हर हर करी तरी कपारी, उधाळल्या राजाच्या फौजा, हो उधाळल्या राजाच्या फौजा. उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा. भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद, निर्दयी खानाचा करून निर्दय खानाचा करुणी वध, निर्दय खानाचा करुणी वध. भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद, निर्दयी खानाचा करून वद. निर्दय खानाचा करुणी वध, निर्दय खानाचा करुणी वध. कापून यवनात करी दिलैना, कापून यवनात करी दिलैना, मातीत मिळवल्या पुन्हा, हो हो मातीत मिळवल्या पुन्हा. उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरला शिवाजी राजा. गरला शिवाजी राजा, गरला शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय, साईनाथ महाराज की जय. वा आज या ठिकाणी श्री साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा वर्ष 21. या 21व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज या ठिकाणी हबप किशन महाराज बरबडेकर यांच्या प्रेरणेने, तसेच कालिदास महाराज पाळेकर, वैकुंठवासी हरिभक्तपरायण संभाजी महाराज मारतळेकर यांच्या कृपाशीर्वादाने, हरिभक्तपरायण जोशी महाराज, हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर, हरिभक्तपरायण गोविंद महादेव पिंपळगावकर, हरिभक्तपरायण माणिक महाराज सिडको, हरिभक्तपरायण बबू महाराज
काकांडीकर तसेच रावसाहेब महाराज धनेगावकर यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय डॉक्टर R.S. सावरगावकर यांच्या आयोजनाने चालत असलेला हा भव्य दिव्य नामसप्ताहाचा कार्यक्रम खरंच आज या ठिकाणी मला जवळजवळ मी माझ्या वयाच्या 4थीला असल्यापासून कीर्तन करते. शाळेत 4थीला होते तेव्हापासून, म्हणजे जवळजवळ मला आता 18-19 वर्ष पूर्ण झाली का मी कार्यक्रम करते त्याला. पण खरंच माझ्या 18 वर्षामध्ये एवढं भव्य दिव्य नियोजन मी कुठंच बघितलं नाही. म्हणजे खरोखर अतिशय एखाद्या कार्यक्रमाला दृष्ट लागावी असं नियोजन त्यांनी केलं. आणि ते केलं वैयक्तिक नियोजन आहे, कुठल्या गावचाही तो सप्ताह नाही. एखाद्या माणसाने एकटं नियोजन करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. निश्चितच भगवंताचा आशीर्वाद, साईबाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, म्हणून तेही या ठिकाणी कार्य करू शकले. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टरांना मनापासून खूप खूप धन्यवाद मी या ठिकाणी देईल. असंच कार्य त्यांच्याकडून घडत राहो. आणि आज या ज्ञानदानाचं कार्य ते तुमच्या सगळ्या संपूर्ण समाजाकरता, परिसराकरता करताय, हे त्यांचं खूप मोठं भाग्य असेल. मागच्या वर्षी डॉक्टरांनी मला फोन केला होता, पण माझी मुलगी छोटी असल्यामुळे मला काही यायला जमलं नाही. पण यावर्षी डॉक्टर म्हटले ताई नाही मागच्या वर्षी आले, पुढच्या वर्षी यावंच लागेल. म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये, या परिसरामध्ये प्रथमतःच मला कीर्तनरूपी सेवा करण्याचं भाग्य मिळालं. आणि त्याच्या निमित्ताने तुमच्यासारख्या सगळ्या मायबापांचं दर्शन या ठिकाणी मला घडलं. त्याबद्दल डॉक्टर साहेब आणि त्यांचा घरातील संपूर्ण परिवार म्हणजे अतिशय मेहनत, अतिशय कष्ट घेतात. कीर्तनकार असेल, गायक असेल, वादक असेल, वारकरी असतील, प्रत्येकाला स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी अन्नदान ते करत असतात. म्हणजे आज या ठिकाणी एवढा मोठा त्यांचा परिवार आहे, पण कुठल्याही प्रकारचा गर्व नाही, अभिमान नाही. त्यांच्या परिवाराच्या देखील या ठिकाणी मनापासून खूप खूप या ठिकाणी आभार मानेल. आणि या कार्यक्रमाकरता ज्यांनी 2 तास मृदुंगाची सेवा दिली ते महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य आमचे आदरणीय हरिभक्तपरायण सचिन महाराज. खरंच आज त्यांनीच मला फोन करून ही कीर्तनाची तारीख दिली. बरेच कार्यक्रम त्या ठिकाणी हँडल करतात. सचिन महाराज यांचे देखील या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार मानेल. खूप सुंदर मृदुंग ते वाजवतात. आणि महिला कीर्तनकारांमध्ये ज्यांचं महिला मृदुंग वादकमध्ये ज्यांचं महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे ते हरिभक्तपरायण यशोदाताई साळुंके यांचे देखील या ठिकाणी मनापासून आभार मानेल. खूप सुंदर ती सांगते पुढचं बोलू नको, तिचं लग्न झालंय बरं का. नाशिकच्या सुनबाई त्या आहेत, तुळजापूरच्या आहेत प्रॉपर, पण नाशिकच्या सुनबाई त्या आहेत. त्यांचे कपडे तसे आहेत बरं का, असं पहिल्यापासून. नवऱ्याने देखील आहे तशी स्वीकारली यशोदा. ती म्हटली सांगू नको म्हणून मुद्दाम सांगितलं, काही टेन्शन. यशोदाताईंना देखील या ठिकाणी खूप मनापासून